नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. याच्या व्यतिरिक्त कंप्लीट सिलेबस कंप्लीशनसाठी कंप्लीट बॅचेस रेकॉर्डेड बॅचेस आपल्या अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल. केसागर करिअर अकॅडमी तुम्ही सर्च केला गुगल प्ले स्टोअर वरती तरी तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते की हे सगळं कंटेंट मॅडम कुठल्या पुस्तकातलं आहे किंवा तुम्ही कुठून घेताय. तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती एमपीएससी कॅटेगरीमध्ये जावा. तिथे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हचा एक भाग मिळेल. 29वी सुधारित आवृत्ती. याच्यामधून खूप जास्त जीएस चे क्वेश्चन कव्हर होतात, लक्षात घ्या. आणि विशेष हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा तितकेच मिळत आहेत प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, ओके. आणि 23 ची जी अधिकृत आकडेवारी आहे करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते, ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे. या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो बघा, जे विद्यार्थी आता ज्यांना पॉसिबल नाही पण जे 25 साठी प्रिपरेशन करतात अशा विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक नक्की घ्या. आपण चालू केलेलं जिओग्राफीचे लेक्चर, जिओग्राफीसाठी तुम्हाला इथं जवळजवळ एक 18 ते 19 पुस्तक आहेत. कुठलंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. रेफरन्स बुक आपल्याकडे असलीच पाहिजे. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे, मॅप्स इंडिया आहे, मानव भूगोल तर कंपल्सरी आपल्याला लागतंच. तर अशा सगळ्या पुस्तकातून आपण काही कंटेंट जे आहे ते कलेक्ट करून इथं सेशन कंडक्ट करत आहोत. ठीक आहे, ओके. चला, तर पाठीमागच्या सेशन मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. आपण बघत होतो ऍटमॉस्फिअर, बरोबर. तर याच्यामध्ये आपण जवळजवळ 1.5 तासाचं लेक्चर अपलोड केलेलं आहे. बघून घ्या, पार्ट फर्स्ट बघून घ्या तरच पार्ट सेकंड तुम्हाला समजेल. ओके, आपण बघत होतो तापमानाची विपरीतता. तर तापमानाची विपरीतता अनुकूल होण्यासाठी जी जी परिस्थिती आहे, अनुकूल परिस्थिती, तर आपण काय बोललो की तापमानाची विपरीतता सगळ्याच ठिकाणी आढळत नाही, बरोबर. परंतु पुढील प्रकारची परिस्थिती जर असेल, म्हणजे पर्वतीय प्रदेश असतील किंवा हिवाळा ऋतू असेल, निरभ्र आकाश असेल, जमिनीचं स्वरूप, जमिनीचा रंग आहे, वनस्पतीचं आच्छादन आहे, वातावरणाचा परिणाम आहे, याच्यावरती वातावरणाची विपरीतता डिपेंड करते. उदाहरणार्थ बघा, पर्वतीय प्रदेशातील दरीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पर्वताचे माते काय होतात, जे आहेत ना, काठ लवकर थंड होतात. पण दरीतली हवा कशी असते, उष्ण असते, बरोबर. म्हणजे नंतर काठावरील थंड हवा जड असते, बरोबर. म्हणजे हे दोन पर्वत आहेत, आपण कन्सिडर करूया. इथून जी हवा आहे ही हवा घसरत घसरत दरीच्या तळाकडे येते, बरोबर. आणि याच वेळी दरीच्या खालच्या थरात इथं थंड हवा असून दरीमध्ये उंचीनुसार आपण जर गेलो तर तापमान वाढताना दिसते. ठीक आहे, ओके, क्लिअर. हिवाळा ऋतू आपल्याला माहिती आहे, हिवाळ्यात काय असतं, दिवसाचा कालावधी लहान असतो, रात्र मोठी असते. हिवाळ्यात रात्रीमानाचा कालावधी मोठा असल्यामुळे भूपृष्ठापासून उष्णतेच्या उत्सर्जनासाठी दीर्घ कालावधी मिळतो. काय होतं मग, जमीन थंड होते आणि त्याच्या लगत हवेचे थर थंड होतात, परंतु वरच्या थरात अजूनही भूपृष्ठाकडून जे उत्सर्जित झालेली आहे ती उष्णता टिकून राहते. मग अशा ठिकाणी आपण काय करतो, अशा ठिकाणी आपल्याला विपरीतता आढळते. निरभ्र आकाश बघा, आकाश जर निरभ्र असेल तर भूपृष्ठ, आपण बघितलं की ढगांचं आच्छादन असेल तर काय होतं आणि निरभ्र असेल तर काय होतं. तर निरभ्र असताच भूपृष्ठाकडून उष्णता उत्सर्जन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे भूपृष्ठ थंड होऊन वातावरणाचे खालचे थर जे आहेत ना ते थंड होतात. परंतु त्यावरील वातावरणाच्या थरांचं तापमान जास्त असल्यामुळे तापमानाची विपरीतता काय होते, इथं घडून आलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता इथं बघा, 5वा मुद्दा जर आपण बघितला, आता इथं आपल्याला माहिती आहे की पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, पाणी चल आहे, वगैरे वगैरे. हे आपण सगळंच बघितलेलं आहे. पुढचा पार्ट आपण कव्हर करूया, हवेचे दाब पट्टे. ठीक आहे, बघा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये खूप जास्त क्वेश्चन याच्यावरती आलेले आहेत. तर वातावरणीय दाब, हवामानशास्त्राचा अभ्यास करताना हवेच्या दाबाची माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, हवेच्या दाबाची माहिती का असणं आवश्यक आहे, कारण हवेच्या दाबावरती वारे अवलंबून असतात, बरोबर. आणि या वाऱ्याचा परिणाम कशावरती होतो, या वाऱ्याचा परिणाम तापमान आणि वृष्टीवरती होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, हवामान नियंत्रण करणारा घटक म्हणून हवेच्या दाबाकडे पाहिलं जातं. हवेला वजन असतं,
1651 मध्ये ऑटो फॉन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने सिद्ध केलेलं आहे. हवेच्या वजनामुळे काय होतं, जो दाब निर्माण होतो त्या दाबाला आपण काय म्हणतो, वायुभार असं म्हणतो. बरोबर, म्हणजे हवेचा दाब जो आहे ना तो इंच, पौंड, किलोग्रॅम, सेंटीमीटर, मिलीबार याच्यामध्ये मोजतात. बाकी तुम्हाला 14चा वायुभार मापक, वायुभार लेखक उपकरणाबद्दल जास्त काही विचारणार नाही. ठीक आहे, ऑटो फॉन गेरिक बद्दल फक्त लक्षात ठेवा. हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक आहेत, लक्षात घ्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हवेचा जो दाब आहे ना तो हवेचा दाब सगळीकडे सारखा आहे का, नाही. लक्षात घ्या, माणसाच्या डोक्यावर सर्वसाधारणपणे 125 किलोग्रॅम हवेचा दाब असतो. लक्षात ठेवा, किती, 125 किलोग्रॅम. ठीक आहे, मग सर्वसाधारणपणे 45 अंश अक्षवृत्तावर समुद्र सपाटीला हवेचा दाब किती असतो, 29.92 इंच किंवा 760 मिलीमीटर अथवा 1013 मिलीबार. तुम्हाला इंचामध्ये विचारू द्या, मिलीमीटर मध्ये विचारू द्या किंवा मिलीबार मध्ये विचारू द्या, तुम्हाला उत्तर आली पाहिजे. ठीक आहे, समुद्र सपाटीला म्हटलंय 45 डिग्री अक्षवृत्तावरती म्हटलेलं आहे. ठीक आहे, सगळं लक्षात ठेवा. हवेचा दाब स्थल काल सापेक्ष बदलतो अशी वाक्यरचना असते. आणि हवेच्या दाबावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो बघा, हवेच्या दाबावरती तापमानाचा परिणाम होतो, समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे त्याचा परिणाम होतो, हवेतील बाष्पाचं जे प्रमाण आहे त्याचा परिणाम होतो, पृथ्वीचं परिवलन, गुरुत्वाकर्षण शक्ती याचा परिणाम होतो. तर हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं आपल्याला डिटेल बघायचं आहे. तापमानाचा परिणाम हवेच्या दाबावर कसा होतो बघा, पदार्थाचं तापमान वाढल्यास त्याचं प्रसरण होतं. बरोबर, या नियमानुसार हवेचं तापमान वाढल्यास काय होतं, ती प्रसरण पावते. बघा, पदार्थाचं तापमान वाढल्यास काय होतं, त्याचं प्रसरण होतं. या नियमानुसार हवेचं तापमान वाढल्यास ती प्रसरण पावते. त्याच्यामुळे काय होते, हवा विरळ होऊन हवेचा दाब कमी होतो. लक्षात घ्या, आणि हवा प्रसरण पावल्यामुळे त्याच्या जवळची हवा जी आहे ती दाबली जाते, आकुंचन पावते. त्यामुळे कमी दाबाच्या प्रदेशाजवळ काय होतात, जास्त दाबाचे प्रदेश निर्माण होतात. याला तापीय नियंत्रण म्हणतात. बघा, तुम्हाला तापीय नियंत्रण म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. तर याच्या उलट हवेचं तापमान जे आहे जर कमी होत गेलं तर ती हवा काय होते, आकुंचित पावते, हवा दाट होऊन हवेचा दाब वाढतो. कुठं हवेचा दाब कमी होतो, कुठं हवेचा दाब वाढतो, याच्या संकल्पना आहेत ना, या संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत. समुद्र सपाटीपासूनची उंची बघा, इथे जर आपण बघितलं पृष्ठभागापासून पृष्ठभागापासून जसजसं उंच जावं तसतसं हवेची जी घनता आहे ना ती कमी होत जाते. का कमी होत जाते बघा, कारण भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरावर वातावरणाच्या वरचा थराचा दाब पडतो. ठीक आहे, हे जे आपण कंटेंट बघतो ना हे तुम्ही नेहमी विचार करा. विधान आणि कारण मध्ये विचारतात, विधानं देतील तुम्हाला, खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत, कोणती विधानं अयोग्य आहेत, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात, जोड्या लावामध्ये पण विचारू शकतात. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. तर याच्याशिवाय भूपृष्ठालगतच्या थरातील हवेमध्ये वायू, बाष्प, धुलीकण यांचं काय असतं, प्रमाण जास्त असतं. मग त्याच्यामुळे काय होतं, हवेची घनता वाढते. आपल्याला माहित पाहिजे की हवेची घनता का वाढते. बरोबर, पण जेव्हा हवेची घनता वाढते त्याच्यामुळे समुद्र सपाटीवर काय होतं, हवेचा दाब कसा असतो, जास्त असतो. ओके, तर उंचीनुसार हवेचा दाब कमी होत जातो. समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो, 29.92 इंच किंवा 1013 मिलीबार. समुद्र सपाटीपासून 5490 मीटर उंचीपर्यंत 108 मीटर उंचीला हवेचा दाब किती असतो, 1 सेंटीमीटर किंवा 13.6 मिलीबार. सगळं लक्षात ठेवा, काहीही विचारू शकतात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे हवेतील बाष्पाचं प्रमाण. तर कोरड्या हवेचं वजन बाष्पयुक्त हवेपेक्षा कसं असतं, जास्त असतं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. मग याच्यामुळे काय होतं, कोरड्या हवेचा दाब बाष्पयुक्त हवेपेक्षा कसा असणार आहे, जास्तच असणार आहे. त्याच्यामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण वाढत गेल्यास हवेचा दाब काय होतो, कमी होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया.
बघा, पृथ्वीचं परिवलन आणि गुरुत्वाकर्षण शक्ती आपण जर इथं बघितलं तर पृथ्वीचे परिवलन व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होतं, परिवलन आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हवेचा दाब जो असतो ना तो उंचीनुसार कमी होत जातो. म्हणजे इथं उंची वाढते, लक्षात घ्या, बरोबर, पण या उंचीनुसार काय होतं, जे प्रेशर आहे ना ते प्रेशर कमी होत जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. समुद्र सपाटीचा प्रदेश पृथ्वीच्या केंद्राजवळ असल्याने काय होतं बघा, समुद्र सपाटीचा प्रदेश पृथ्वीचं जे केंद्र आहे त्याच्याजवळ आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणच्या हवेवर गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव जास्त असतो आणि त्याच्यामुळे दाब वाढतो. लक्षात घ्या, म्हणजे समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी अंतर वाढल्यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो प्रभाव आहे ना तो कमी होतो. लक्षात घ्या, असे जे संकल्पना आहेत ना, म्हणून आपण म्हणतो की क्लायमेटोलॉजी हा असा एक पार्ट आहे की जिथं तुम्हाला संकल्पना समजूनच घ्याव्या लागतात. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. तर समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी अंतर वाढल्यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव कमी होतो. म्हणून माउंट एव्हरेस्ट सारख्या उंच पर्वत शिखरावरती आपल्याला हवेचा दाब काय दिसतो, कमी दिसतो. ठीक आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होऊन हवेमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हवेचा दाब जो आहे ना तो हवेचा दाब कमी होतो. ओके, क्लिअर. चला, तर हे 4 मुद्दे आपण डिस्कस केले. याच्यानंतर आपण बघत आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर बेल्ट, ज्याला आपण हवेच्या दाबाचे वितरणाचे प्रकार म्हणतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, हवेच्या दाबाचे वितरण 2 प्रकारे सांगितलेलं आहे. हवेच्या दाबाचं ऊर्ध्वगामी वितरण, हवेच्या दाबाचं क्षितिज समांतर वितरण. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऊर्ध्वगामी वितरण जे आहे तर तापमानातील बदलानुसार काय होतं, हवेचा आकुंचन प्रसरण होतं, बरोबर. समुद्र सपाटीवर आपण दाब बघितलेला आहे. समुद्र सपाटीपासून उंच जाल तसं दाब कमी कमी होत जातो. यालाच हवेच्या दाबाचं ऊर्ध्वगामी किंवा उभं वितरण म्हणतात. समुद्र सपाटीपासून 5490 मीटर पर्यंत हवेचा दाब कमी होण्याचा दर कसा आहे, सारखाच आहे. दर 108 मीटर उंचीला हवेचा दाब 1 सेंटीमीटर किंवा 13.6 मिलीबार याप्रमाणे कमी कमी होत जातो. लक्षात ठेवा बरं का. आणि उंचीनुसार हवा विरळ होत गेल्याने किंवा असल्याने वातावरणाचे वरच्या थरावर कमी थर असल्यामुळे हवेचा दाब उंचीनुसार काय होतो, कमी होतो. ठीक आहे, ओके. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. क्षितिज समांतर वितरण म्हणजे काय बघा, पृथ्वीवर हवेचे तापमान, आर्द्रता, समुद्र सपाटीपासून उंची काय होतं, याच्यामुळे हवेचा दाब प्रदेशानुसार बदलत जातो, बरोबर, प्रदेशानुसार बदलतो. मग हवेच्या दाबाचं जे क्षितिज समांतर वितरण आहे ना ते दर्शवण्यासाठी काय केल्या जातात, समभार रेषा काढल्या जातात. समताप रेषा, समभार रेषा तुम्हाला विचारलेत. आणि भूपृष्ठावरील जी विविध ठिकाणं आहेत या ठिकाणांचा हवेचा दाब जो आहे ना तो वायुभार मापकांच्या साहाय्याने मोजला जातो आणि त्याच्यानंतर जी आकडेवारी आहे ती नकाशामध्ये नोंद केली जाते. ठीक आहे, हवेचा दाब असणारी, समान दाब असणारी ठिकाणं एका रेषेने जोडली जातात, त्याला समभार रेषा असं म्हणतात. काय म्हणतात, समभार रेषा म्हणतात. ठीक आहे, ओके. समभार रेषा ज्या असतात ना बघा, समभार रेषा या काय करतात, समभार रेषा नकाशात जवळजवळ असल्या म्हणजे त्या ठिकाणी वायुभारातील बदल शीघ्र असतात. ज्यावेळी या 2 जवळजवळच्या समभार रेषा एकमेकांपासून दूर गेलेल्या असतात त्यावेळी वायुभारातील बदल मंद असतात. लक्षात घ्या, हवेच्या दाबातील जे बदल आहेत समभार रेषेला काटकोन करून जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे दर्शवलेले असतात. यालाच काय म्हणतात, वायुभाराचा उतार म्हणतात. लक्षात ठेवा, त्यातल्या त्यात तुम्हाला समभार रेषा ज्या आहेत ना ते लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. हवेच्या दाबपट्ट्यांची निर्मिती. बघा, इथं जर आपण बघितलं ना प्रेशर बेल्टच्या निर्मितीबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. पृथ्वीवरील तापमानावर, पृथ्वीवरचं जे तापमान आहे ना
अक्षवृत्तांचा परिणाम झालेला आहे. म्हणूनच आपण म्हणतो की बेसिक करून घ्या. आता अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीच्या तापमानावरती अक्षवृत्तांचा परिणाम झालाय. हवेच्या दाबाचं जे वितरण आहे दोन प्रकारे झालेलं आहे. कशा प्रकारे, बघा, तापमानामुळे म्हणतोय आपण हवेच्या जास्त दाबाचा पट्टा, हवेच्या कमी दाबाचा पट्टा. ठीक आहे, इथं जर आपण बघितलं तर पृथ्वीवर कमी जास्त दाबाचे प्रदेश निर्माण झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, वायुभार पट्टे असं म्हणतो. भूपृष्ठावर सर्वत्र एकसारखा हवेचा दाब नसतो, लक्षात घ्या. पृथ्वी पृष्ठावरील तापमानात असलेला फरक आणि पृथ्वीचं परिवलन, बघा, प्रेशर बेल्ट्स का आढळतात, क्वेश्चन मार्क. प्रेशर बेल्ट्स का आढळतात, कोणत्या कारणामुळे आढळतात? पहिलं कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तापमानात असलेला फरक आणि दुसरं कारण पृथ्वीचे परिवलन. या दोन कारणामुळे काय होतं, पृथ्वीवर कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वायुभाराचे विशिष्ट पट्टे आढळतात. मग भूपृष्ठावर हवेच्या दाबाचे एकूण किती पट्टे आहेत? एकूण 7 पट्टे आढळतात. यापैकी 4 पट्टे जास्त दाबाचे, 3 पट्टे कमी दाबाचे. ठीक आहे, ओके. आणि पृथ्वीवरील हवेचे दाब पट्टे, त्यांची निर्मिती कशी आहे, पुढील प्रमाणे आहे, लक्षात घ्या. आता इथं बघा, इथं आपण जर बघितलं तर आपल्याला इथून जरी स्टार्ट केलं आपण विषुववृत्तापासून, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. पण याचं एक्सप्लेनेशन समजून घेणं फार महत्वाचं आहे. बघा, जिथं गरज आहे तिथं एक्सप्लेनेशन तुम्हाला फार चांगलं समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, ओके. चला बघा, तर आता इथं आपण बघतोय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. पहिल्यांदा तर हे उत्तर दक्षिण हे जे तुम्हाला देतात ना, हे माहित पाहिजे तुम्हाला. 21 मार्च व 22 सप्टेंबर, पहिला तुमचा मुद्दा हाच, सॉरी पॉइंट हाच तुमचा. तर या दोन्ही दिवशी सूर्यकिरण जी आहेत ना, तर या दोन्ही दिवशी सूर्यकिरण कशी, सूर्यकिरण विषुववृत्तीय भागामध्ये कशी आढळतात, लंबरूप आढळतात, बरोबर. हे आपल्याला इथं माहित पाहिजे. कारण का माहिती का, क्वेश्चन तुम्हाला कसे विचारतात ते. तर पहिला मुद्दा, 21 मार्च व 22 सप्टेंबर या दोन्ही दिवशी सूर्यकिरणे विषुववृत्तीय भागात लंबरूप पडतात. ठीक आहे. 21 जून व 21 डिसेंबर सूर्यकिरणे अनुक्रमे कर्कवृत्त, मकरवृत्तावर लंबरूप पडतात. परंतु या दोन्ही दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन जो आहे ना, तो कमी नसायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे वर्षभर विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात, लक्षात घ्या. लंबरूप सूर्यकिरणामुळे काय होतं, आपण बघतोय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, याच्याशी रिलेटेडच तुम्ही सगळं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होतं, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर अत्याधिक तापमान असतं. लंबरूप सूर्यकिरणामुळे जास्त उष्णता मिळते. भूपृष्ठाच्या संपर्कात असलेली हवा एकसारखी तापते आणि तापलेली हवा प्रसरण पावल्यामुळे काय होते, हलकी होऊन वरती जाते. ठीक आहे, ओके. चला, तर तापलेली हवा काय प्रसरण पावते आणि हलकी होऊन वर जाते. त्याच्यामुळे काय होतं, विषुववृत्तीय उत्तर ते दक्षिण हा भाग जो आहे ना, या प्रदेशामध्ये विरळ व हलक्या हवेचे प्रवाह सतत वर जात असल्यामुळे कमी भाराचा पट्टा निर्माण झालेला आहे. ठीक आहे, ओके. कमी भाराचा पट्टा का निर्माण झालेला आहे तुम्हाला समजलं असेल आणि समजायला पण हवं, कारण एक्झाम मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बघा, कर्क आणि मकर वृत्तीय जास्त दाबाचे पट्टे 25 ते 35 उत्तर दक्षिण. ठीक आहे,
उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्ताजवळ हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. आणि 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. लक्षात घ्या. तर इथं पहिला मुद्दा उत्तर दक्षिण गोलार्ध, दुसरा मुद्दा कर्कवृत्त मकरवृत्त, 25 ते 35 उत्तर दक्षिण जास्त दाबाचे पट्टे. ठीक आहे. ओके. या दाबपट्ट्यांची निर्मिती पुढील प्रमाणे होते. कशी होते बघा या दाबपट्ट्यांची निर्मिती. विषुववृत्तीय प्रदेशामधून बघा हा जो प्रदेश आहे ना आपण बोलतो, या विषुववृत्तीय प्रदेशातून वर जाणारी उष्ण आणि हलकी हवा विशिष्ट उंचीवर गेल्यावर काय होते, विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे, इथं तुम्हाला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव, या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे वाहू लागते. ही हवा इथं तुम्हाला 30 डिग्री उच्च अक्षवृत्तावरती थंड होऊन जड झाल्यामुळे काय होतं, पुन्हा 30 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान खाली उतरलेली दिसून येते. ठीक आहे. ओके. मग काय होतं, या थंड आणि जड हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे चला बघा, तर काय होतं इथं, पृथ्वीच्या तर इथे काय होतं, हवा दाबली जाते आणि जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. ठीक आहे. ओके. हे एक्सप्लेनेशन आपल्याला समजलं पाहिजे, म्हणजे परीक्षेमध्ये असा क्वेश्चन जर बनला तर तुम्हाला तिथं ऍट अ टाइम समजत नाही. लक्षात घ्या, आपण जर हे पूर्वीपासून स्टडी वगैरे केलेला असेल ना तरच आपल्याला समजतं, अदरवाईज आपल्याला हे समजत नाही. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे काय होतं, उत्तर दक्षिण ध्रुवाजवळील हवा जी आहे ना ती दूर जाण्याचा प्रयत्न करते. बघा, उत्तर दक्षिण ध्रुवाजवळील हवा जी आहे ना ती दूर जाण्याचा प्रयत्न करते, परंतु पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दूर लोटलेली हवा पुन्हा पृथ्वीकडे आकर्षित होते. ठीक आहे. ओके. आणि 25 ते 35 उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान काय होते, वरून खाली येते. आता इथे तुम्हाला 25 ते 35 हा भाग दिसतोय का, बघा दोन्हीकडे दिसतोय. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, जास्त दाबाचे पट्टे पृथ्वीवर 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणी, इथं पण दिसतोय तुम्हाला, इथं पण दिसतोय. यालाच आपण काय म्हणतोय, उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचे पट्टे. काय म्हणतात यालाच, उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचे पट्टे. ठीक आहे. ओके. कर्क आणि मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. ध्रुववृत्तावरील कमी दाबाचे पट्टे बघा, 60 ते 70 उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धामध्ये. हा वर्ड फार महत्वाचा आहे, दोन्ही गोलार्ध. ठीक आहे. तर 60 ते 70 अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. असे जर क्वेश्चन आले ना एक्झाम मध्ये, डायरेक्ट लगेचच डायग्राम काढून घ्यायची. लक्षात घ्या, एकदा का तुम्ही विषुववृत्त इथे काढून घेते ना, वरचा पार्ट आपोआप सोपा होऊन जातो. तर इथं या पट्ट्याच्या प्रदेशामध्ये तापमान कसं असतं, कमी असतं. हवेचा दाब कसा असतो, कमी असतो. कर्क आणि मकरवृत्तीय प्रदेशामध्ये हवेचा दाब जास्त आहे, तसेच ध्रुवीय प्रदेशामध्ये सुद्धा हवेचा दाब जास्त आहे. त्याच्यामुळे या दोन जास्त दाबाच्या प्रदेशादरम्यान काय होतं, कमी दाबाचा जो पट्टा आहे ना, तर तो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं स्वाभाविक आहे. ठीक आहे. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमण गतीमुळे काय होतं, 60 ते 70 अक्षवृत्ताच्या दरम्यानची हवा बाहेर फेकली जाते आणि याच्यामुळे हवा विरळ होते आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आपल्याला इथं माहित पाहिजे की कमी दाबाचा पट्टा
का निर्माण होतो? ठीक आहे. पृथ्वीच्या या प्रदेशात अनेक उष्ण सागरी प्रवाह असल्यामुळे अनेक कमी दाबाची केंद्रे सागरी प्रदेशात निर्माण झाली. बघा, तुम्हाला विचारलं जातं ध्रुव वृत्तावरील कमी दाबाचे पट्टे, तर कमी दाबाची केंद्र सागरी प्रदेशामध्ये का आहेत? कारण का या प्रदेशामध्ये उष्ण सागरी प्रवाह आहेत, बरोबर. आणि कमी दाबाच्या पट्ट्याला काय म्हटलं जातं? उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. काय म्हटलं जातं बघा? उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आहे. हा पार्ट सोपा आहे, याच्यावरती जास्त क्वेश्चन आपल्याला विचारले जात नाहीत. नेक्स्ट बघा, ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणाचा वेग 0 असतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे काय होतं? इथं हवा स्थिर असते, किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये हवा स्थिर का असते? कारण इथं स्वांग परिभ्रमणाचा वेग 0 असतो, बरोबर. हवेची कोणत्याही दिशेने हालचाल होत नाही. याच्याशिवाय अतिथंड हवामानामुळे काय होतं? तिथं हवेचा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि वरील विविध कारणामुळे पृथ्वीच्या हवेच्या कमी जास्त पट्ट्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. यालाच विद्यार्थी म्हणतात की प्रेशर बेल्ट फार अवघड आहेत, फार अवघड आहेत. काहीही अवघड नाही. आपण बघा या पद्धतीने अभ्यासच करत नाही. जर आपण या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला इथं काहीही अवघड जात नाही. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. वाऱ्याचे प्रकार. क्वेश्चन येतात, डेफिनेटली येतात. बघा, आपण काय बघितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे तापमान सारखं नसतं. पहिला मुद्दा. मग जिथं तापमान सारखं नसतं तिथं तापमानाचा आणि वायुभाराचा परस्पर संबंध आहे की नाही? मग ज्या ठिकाणी तापमान जास्त तिथं वायुभार कमी, जिथं तापमान कमी तिथं वायुभार जास्त. याच्यामुळे काय होतं? पृथ्वीवर कमी जास्त भाराचे प्रदेश निर्माण होतात. सिंपल आहे. मग काय होतं? साहजिक वायुभारातील ही जी विषमता आहे ना, मग इथं जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे हवा कशी वाहते? क्षितिज समांतर दिशेमध्ये गतिमान होते. यालाच आपण वारा म्हणतो. आणि पृथ्वीवर निर्माण होणारा वारा हा वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या गतीने वाहत असतो. वाऱ्याच्या गतीवर व दिशेवर जी वाऱ्याची गती आहे आणि वाऱ्याची जी दिशा आहे ना, तर या गतीवर आणि दिशेवरती वायुभार, उतार, कोरिओलिस प्रेरणा आणि घर्षण हे घटक परिणाम करतात. इथे खरा क्वेश्चन. ठीक आहे, ओके. वाऱ्याच्या दिशेवर फेरेलच्या नियमाचा परिणाम होतो. इथं पण क्वेश्चन करा. अमेरिकन अभ्यासकाने पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिओलिस शक्तीचा अभ्यास करून काय केलं बघा? पृथ्वीवर निर्माण झालेल्या या शक्तीमुळे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे उत्तर गोलार्धामध्ये काय करतात? आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, दक्षिण गोलार्धामध्ये मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. ठीक आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. वाऱ्यांचे मुख्य 3 प्रकार आहेत. कोणते आहेत बघा? ग्रहीय वारे, नियतकालिक वारे आणि स्थानिक वारे. ठीक आहे, ग्रहीय वारे, नियतकालिक वारे आणि स्थानिक वारे. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. आता हे जे 3 मुख्य प्रकार आहेत ना, ते आपण बघूया. ग्रहीय वारे, ज्याला आपण प्लॅनेटरी विंड्स असं म्हणतो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्त वायुभार असणाऱ्या प्रदेशाकडून कमी वायुभार असणाऱ्या प्रदेशाकडे वर्षभर नियमितपणे जे वारे वाहतात त्यांना आपण ग्रहीय वारे म्हणतो. बघा, पृष्ठभागावरती वाहतात जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे. ठीक आहे, ओके. हे वारे नियमितपणे वाहत असल्यामुळे त्यांना नित्य वारे सुद्धा म्हणतात. म्हणजे याला ऑब्लिक करून तुम्ही इथं नित्य वारे असं लिहू शकता. मग पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धामध्ये काय होतं? ग्रहीय वारे आपल्या मूळ दिशेच्या उजव्या बाजूला, दक्षिण गोलार्धामध्ये आपल्या मूळ दिशेच्या डाव्या बाजूला वळतात. ठीक आहे, ओके. ग्रहीय वाऱ्यांचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. ठीक आहे. तर पुन्हा आपल्याला इथं ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार बघायचे आहेत. ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार. ग्रहीय वाऱ्यांच्या प्रकारामध्ये व्यापारी वारे, त्याच्यानंतर येतात
प्रति व्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. ठीक आहे, ओके. तर हे प्रकार आपण बघूया आणि मग पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. व्यापारी वारे जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धामध्ये बघा, पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धामध्ये 25 ते 35 या अक्षवृत्तांच्या दरम्यान जर आपण बघितलं तर जास्त दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे ना, त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून 0 ते 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जो विषुववृत्तीय कमी दाबाचा प्रदेश असतो त्या प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात. लक्षात ठेवा बरं का, इथं तुम्हाला कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असतो, प्रदेश असतो, त्या प्रदेशाकडे जे वारे वाहतात त्यांना व्यापारी वारे म्हणतात विचारलं जातं. मग व्यापारी वारे दोन्ही गोलार्धामध्ये वाहतात का? 5 अंश ते 25 अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहतात का? प्राचीन कालखंडामध्ये व्यापारासाठी शिळाच्या जहाजाचा वापर केला जात असे आणि या जहाजांना व्यापार प्रवासासाठी काय करावं लागत होतं? वाऱ्याचा उपयोग होत होता, म्हणून त्यांना काय नाव दिलं? व्यापारी वारे असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. हे वारे सर्वसाधारणपणे कसे वाहतात बघा, लक्षात ठेवा, पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणून याला म्हटलं जातं पूर्वीय वारे. पूर्वीय वारे. तर ग्रहीय वाऱ्यांचा पहिला प्रकार आहे व्यापारी वारे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण बघूया. मग पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण काय बघितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर असमान दाबपट्टे निर्माण झाले. उत्तर गोलार्धामध्ये व्यापारी वारे मूळ दिशा बदलतात उजवीकडे. उत्तर गोलार्धामध्ये वाहणाऱ्या व्यापारी वाऱ्यांची दिशा कशी असते? ईशान्येकडून नैऋत्येकडे, म्हणून उत्तर गोलार्धातील व्यापारी वाऱ्यांना ईशान्य व्यापारी वारे असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. बघा, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. याच्या उलट दक्षिण गोलार्धात व्यापारी वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वाहतात, त्यामुळे या वाऱ्यांची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे असते. ठीक आहे, कशी असते? आग्नेयेकडून वायव्येकडे, म्हणून दक्षिण गोलार्धातील व्यापारी वाऱ्यांना आग्नेय व्यापारी वारे. बघा, ईशान्य व्यापारी वारे, आग्नेय व्यापारी वारे. व्यापारी वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. कसे वाहतात? वर्षभर नियमितपणे वाहतात. व्यापारी वाऱ्यांचा वेग भूपृष्ठांपेक्षा सागरी प्रदेशावर जास्त असतो, लक्षात ठेवा. हे वारे ताशी 15 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतात. याच्याशिवाय ऋतुमानानुसार वाऱ्याच्या वेगामध्ये बदल होतो. व्यापारी वाऱ्यांचा वेग उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त असतो. सगळे मुद्दे लक्षात ठेवा. व्यापारी वारे भूमिखंडाच्या पूर्व भागामध्ये पर्जन्य देतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पश्चिमेकडचे प्रदेश कोरडे राहतात. याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे व्यापारी वाऱ्यांच्या प्रदेशात खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटे निर्माण, कारण का इथं ते पर्जन्य देतच नाहीत. पश्चिम भागामध्येच का वाळवंटे दिसतात, तर इथं व्यापारी वारे पर्जन्य देत नाहीत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे प्रतिव्यापारी वारे. पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील 25 ते 35 अंश याच्या दरम्यान निर्माण झालेल्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे दोन्ही गोलार्धामध्ये 60 ते 70 अंश दरम्यान निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे वारे वाहतात त्याला म्हणतात प्रतिव्यापारी वारे. ठीक आहे, ओके. इथं सुद्धा व्यापाऱ्यांना अडथळा होत होता, म्हणून त्यांना प्रतिव्यापारी म्हटलेलं आहे. या वाऱ्याची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे. या वाऱ्याची कशी होती बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे होती का पूर्वेकडून पश्चिमेकडे होती? पूर्वेकडून पश्चिमेकडे. यांची पूर्वेकडे, उलट लक्षात ठेवा, म्हणून त्यांना पश्चिमी वारे म्हणतात. ठीक आहे, ओके. आता दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला माहिती आहे महासागराने सर्वाधिक प्रदेश व्यापलेला आहे, बरोबर. आणि इथं प्रतिव्यापारी वारे जास्त गतीने वाहतात. दक्षिण गोलार्धातील 40 अंश अक्षवृत्तावर हे वारे वेगाने वाहत असल्यामुळे त्यांना गरजणारे 40 असं म्हणतात. आणि याच गोलार्धात 50 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे त्यांना खवळले. तर हे आपल्याला विचारलेलं आहे रोरिंग 40s वगैरे. उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धामध्ये प्रतिव्यापारी वाऱ्यांचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना शूर पश्चिमी, बघा कुठं? दक्षिण गोलार्धामध्ये. ठीक आहे, तुम्हाला उलट देतात उत्तर गोलार्धामध्ये. मग व्यापारी वाऱ्याप्रमाणे
प्रतिव्यापारी वारे उत्तर गोलार्धात काय करतात, दिशा बदलतात उजवीकडे, आणि प्रतिव्यापारी वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते म्हणून त्यांना नैऋत्य प्रतिव्यापारी म्हणतो. कुठं, उत्तर गोलार्धात. दक्षिण गोलार्धात हे कुठं, डावीकडे वळतात, म्हणजे त्यांची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे, म्हणून यांना काय म्हटलं जातं, वायव्य प्रतिव्यापारी वारे. ठीक आहे, ओके. चला, मग प्रतिव्यापारी वारे वर्षभर नियमितपणे वाहतात का? वाहतात. बघा, प्रतिव्यापारी वारे सुद्धा वर्षभर वाहतात. या वाऱ्यांचा वेग कधी जास्त असतो, हिवाळा ऋतूमध्ये जास्त असतो. उत्तर गोलार्धामध्ये प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेवरती कशाचा परिणाम होतो, आवर्त आणि प्रत्यावर्तचा परिणाम होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय ध्रुवीय वारे. ठीक आहे, चला बघा, तर ध्रुवीय वारे उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90 अंश ध्रुवीय प्रदेशात हवेचा दाब कसा असतो, जास्त आहे. बरोबर, या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून दोन्ही गोलार्धात 60 ते 70 अंश या अक्षवृत्ता दरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. ठीक आहे, दिशा कशी असते बघा, पूर्वेकडून पश्चिमेकडे. लक्षात घ्या, यांना ध्रुवीय पूर्वीय वारे म्हणतात. ध्रुवाकडील अतिशय थंड प्रदेशाकडून येतात म्हणून ते थंड असतात. ज्या प्रदेशातून वाहत येतात तिथलं तापमान कमी करतात कारण ते थंड असतात. बरोबर, मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपण काय बघितलं, वर्षभर सूर्यकिरण लंबरूप, तिथलं तापमान जास्त, हवा तापून प्रसरण पावते, ऊर्ध्वगामी जाते. बरोबर, त्याच्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 0 ते 5 अंश उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी वायुभार असतो. या विषुववृत्तीय प्रदेशात वर्षातील बराच काळ हवा शांत असते, आडव्या दिशेत वहन होत नाही, त्याच्यामुळे या प्रदेशाला विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा डोलड्रम असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे या गोलार्धात 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान कर्कवृत्त आणि मकरवृत्त जास्त वायुभार पट्टा निर्माण झालेला आहे. आणि जास्त वायुभार पट्ट्यात ही हवेची आडव्या दिशेत हालचाल होते का, नाही होत. शांत पट्ट्यालाच काय म्हटलं जातं, अश्वाक्षांश म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. शांत पट्ट्याला अश्वाक्षांश म्हटलं जातं. डोलड्रम म्हणजे काय, अश्वाक्षांश म्हणजे काय, लक्षात ठेवा. ओके, मग इथं शांत पट्ट्यात आल्यानंतर हे जहाजं जी होती ना पुढे जात नव्हती, मग व्यापारी इथं घोड्यांना नाईलाजाने सागरात ढकलून देत होते, म्हणून याला अश्व अक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड असं नाव पडलं आहे. तर डोलड्रम, अश्व अक्षांश आणि हॉर्स लॅटिट्यूड तिन्ही संकल्पना क्लिअर करून घ्या. ठीक आहे, ओके. तर हा झाला आपला पार्ट सेकंड. पार्ट थर्ड पण मी लवकरच अपलोड करेल. जेवढे विद्यार्थी सेशन बघतायत कमेंट करून नक्की सांगा लेक्चर तुम्हाला आवडले का. असे छान छान लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.